मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता रुस्तम मेंढकेसरी बकासूर हा नाशिक निपाड येथील मैदानामध्ये पाहण्यासाठी गेला होता, आपल्याला माहीत असेल. आणि या मैदानाच्या गट क्रमांक 36मध्ये 10 सरकार यांचा सर्जा आणि बकासूर ही गाडी मित्रांनो त्या ठिकाणी पळाली होती आणि गटपात झाली होती. त्यानंतर आता काही वेळातच मित्रांनो मोहिल शेठ असतील किंवा वैभव मामा असतील, त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आव्हान केलेलं आहे की बकासूर आता मित्रांनो मैदानामध्ये पळणार नाही आहे. बकासूर सुसगावमध्ये बकासूरच्या गोट्यावरती नाशिक या ठिकाणावरून मित्रांनो रिटर्न घरी गोट्यावरती निघाला आहे. त्यांचं घरगुती वैयक्तिक मित्रांनो एक अडचण आलेली आहे आणि त्यांनी असं एक आव्हान केलं आहे की बकासूरचा ज्या ठिकाणी मित्रांनो सुसगावमध्ये जो गोटा आहे तो साधारण 80 ते 83 वर्ष झाले असतील त्याला, त्या ठिकाणी त्या जागेवरती त्याचा गोटा आहे. आणि कुठंतरी ती जागा खाली करण्यासाठी किंवा सोडण्यासाठी त्यांना वरचेवर नोटिसा किंवा दबाव येत आहेत. आणि बैल आत्ता नाशिकमध्ये पळण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी काही लोक आलेले आहेत, गोटा पाडण्यासाठी JCB वगैरे घेऊन आलेले आहेत. तर ते होऊ नये, तर त्यासाठी जास्तीत जास्त बकासूर प्रेमी असतील यांनी तिथं सुसगाव या ठिकाणी बकासूरच्या गोट्यावरती जेवढ्या लोकांना पोचता येईल त्यांनी त्या ठिकाणी पोचावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे. हीच विनंती आहे, जेवढ्या लोकांना शक्य होईल त्यांनी त्या ठिकाणी बकासूरच्या गोट्यावरती लवकरात लवकर पोचावं. धन्यवाद.